झी 24 तास, एक पाऊल पुढे। ही आहे धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती। शिंदखेडा तालुक्यातल्या सेलू गावातील चंद्रकांत माळी या शेतकऱ्याची मिरची इथं 1400 रुपये प्रति क्विंटल दरानं व्यापाऱ्यांनी विकत घेतली। व्यापाऱ्यानं लगेचच माळी यांच्या समोर हीच मिरची 1750 रुपये प्रति क्विंटल दरानं ग्राहकांना विकली। म्हणजेच शेतकऱ्याकडून अत्यंत कमी दरानं किंमत ठरवून काही मिनिटातल्या या सौद्यामागे इथल्या व्यापाऱ्यानं 300 ते 400 रुपये निव्वळ नफा क्विंटल मागे कमावला। मार्केटला येऊन काय पाहिजे तसा भाव मिळत नाही आणि व्यापारी लुटतात शेतकऱ्यांना। कारण आपल्याकडून काय भाव घेतात लगेच ते काय भाव विकतात ते सांगतात, खरेदीदार नाही, घेणारे नाही। त्याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली। शेतकऱ्यांनी करायचं काय नेमकं हा मला प्रश्न पडला आहे। व्यापाऱ्यांनी केलेल्या या लुटीनंतर बाजार समितीची फी, हमाली, तोलाई आणि वराई वजा करता आता शेतकऱ्याच्या हाती मिरचीला क्विंटल मागे फक्त 1000 रुपये मिळतात। त्यांचं ते कमिशन वगैरे ते सगळं जे लागतं ते लागतं। तो खर्च इथे आणायला 200 रुपये क्विंटलचा खर्च आहे आम्हाला। ते आमच्या नेमके काय 1000-1100 रुपये पडतील। हा व्यवहार सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या बाजार समित्यांमध्ये दिवसाढवळ्या अनेक वर्षांपासून चालत आलाय। शेतकरी आणि ग्राहकांची होणारी लूट अजूनही थांबत नाहीये। त्यामुळे ही बाजार केंद्र नसून शोषण केंद्र असल्याची ओरड शेतकरी करतायत। मिरची घ्यायला आलोय सर आणि मिरची इथून शेतकऱ्याजवळून ती 1300-1350 रुपये क्विंटलने खरेदी करताय आणि परत त्या गिरायकांना देताना ते 1600-1700 रुपये भावाने देत आहे। इथलं ते 300 ते 400 रुपये ते काढून घेत आहे। या चाललं तर कसं होणार? महागाई तर वाढतेच आहे। फक्त मिरचीच नाही तर शेतकऱ्यांच्या सगळ्याच शेतमालाला बाजार समित्यांमध्ये उचित दर मिळत नसल्याचं शेतकरी संघटनेचं म्हणणं आहे। मॉडेल ऍक्ट अस्तित्वात आणून कृषी उत्पन्न बाजार समित्या बरखास्त झाल्या पाहिजेत अशी मागणी त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी संघटनेनं व्यक्त केली आहे। गेल्या 50 वर्षात महाराष्ट्र शासनाने पणन नावाच्या क्षेत्रामध्ये कवडी शून्य काम केलेलं आहे। म्हणून या सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या तातडीने बरखास्त करून FDI ताबडतोब लागला पाहिजे किंवा मॉडेल ऍक्टची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे, अन्यथा शेतकऱ्याचं शोषण हे असंच सुरू राहील। शेतकऱ्यांची आणि ग्राहकांची लूट फक्त धुळ्यातच नाही तर जवळपास सगळ्याच बाजार समित्यांमध्ये होताना दिसते। त्यामुळे शेतकऱ्यांचं होणारं हे शोषण थांबवण्यासाठी शेतकऱ्यांनी कायदा हातात न घेता व्यापाऱ्यांची ही वर्षानुवर्ष चाललेली दडपशाही मोडून काढली पाहिजे। झी 24 ताससाठी धुळ्याहून प्रशांत परदेशीसह ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास, एक पाऊल पुढे।